सरकारी जागेवर आपण कसाबसा पैसा गोळा करून घर बांधतो. पण रोज सकाळी उठल्यावर मनात एकच धाकधूक असते की आज अचानक बुलडोझर येईल आणि आपलं वर्षानुवर्षांचं घामाच्या पैशातून उभं केलेलं घर भुईसपाट करेल. हो, ही भीती खूप मोठी असते. अगदी. ही नुसती भीती नाही तर एक टांगती तलवार आहे जी महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या डोक्यावर पिढ्यानपिढ्या लटकत आहे. पण आता एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक निर्णय समोर आला आहे ज्यामुळे ही भीती कायमची संपणार आहे. कारण तेच बेकायदेशीर अनधिकृत घर आता चक्क कायदेशीर होणार आहे. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया. नक्कीच. ही एका अर्थाने अत्यंत दिलासा देणारी आणि महाराष्ट्राच्या महसूल प्रशासनातील एक मोठी ऐतिहासिक घडामोड आहे. बघा, आजवर अनेक कष्टकरी कुटुंबांनी, शेतकरी बांधवांनी स्वतःच्या निवाऱ्याची सोय नसल्यामुळे गावाबाहेरच्या किंवा शहरालगतच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून आपली छोटी घरे उभी केली. पण आता राज्य मंत्रिमंडळाने आणि महसूल विभागाने जो निर्णय घेतला आहे त्यानुसार मुंबई वगळता राज्यभरातील 1 जानेवारी 2011 पर्यंतची सर्व अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे अधिकृतपणे नियमित केली जाणार आहेत. 1 जानेवारी 2011 पर्यंतची. हां, तर खूपच मोठा निर्णय आहे. होय, आणि आता या निर्णयाची कायदेशीर पार्श्वभूमी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, ज्याला आपण सोप्या भाषेत महसूल कायदा म्हणतो, त्यातील कलम 20 आणि कलम 50 यानुसार या सर्व शासकीय जमिनींवर नियंत्रण ठेवले जाते. एक सेकंड, इथेच मला थोडं थांबवायचंय तुम्हाला. म्हणजे हे कलम 20 आणि 50 नक्की काय सांगतं? कारण बघा, सामान्य माणसाला ही कायद्याची कलमे सहसा समजत नाहीत. अगदी बरोबर आहे तुमचं. मी सोपं करून सांगतो. कलम 20 हे स्पष्ट करतं की राज्यातील सर्व रस्ते, नद्या, तलाव आणि जी जमीन कोणाच्याही खाजगी मालकीची नाही ती पूर्णपणे राज्य शासनाची असते. अच्छा, म्हणजे ती सरकारी मालकीची झाली. बरोबर. आणि कलम 50 नुसार शासनाला हा कायदेशीर अधिकार आहे की जर कोणी अशा सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलं असेल तर त्यांना कायदेशीर नोटीस देऊन तिथून बेदखल करावं किंवा ते अतिक्रमण पाडून टाकावं. बापरे. हो, याच कलम 50च्या कारवाईची भीती लोकांच्या मनात नेहमी असते. आता तुम्हाला सांगतो, याआधी राज्यामध्ये 4 एप्रिल 2002 रोजी अशाच प्रकारचा एक मोठा निर्णय झाला होता. त्यावेळी शासनाने 1 जानेवारी 1995 पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली होती. अच्छा, म्हणजे जवळपास 20-22 वर्षानंतर असा मोठा धोरणात्मक निर्णय पुन्हा एकदा आला आहे. पण मग मला सांगा, 1995 नंतर आता थेट 2011 ची मुदत का निवडली गेली? असं पाहायला गेलं तर त्यामागे एक भक्कम सामाजिक आणि आर्थिक कारण आहे. वाढती लोकसंख्या, रोजगारासाठी शहरांकडे आणि गावांच्या वेशीवर होणारे मजुरांचं स्थलांतर, वाढती गरिबी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवाऱ्याचा गंभीर प्रश्न. खरंय, निवाऱ्याचा प्रश्न आजकाल खूपच गंभीर झालाय. हो ना. शासन या वास्तवाकडे डोळेझाक करूच शकत नाही की लाखो लोक आजही बेघर आहेत. त्यामुळे हा नवा धोरणात्मक बदल केवळ राजकीय नसून ती काळाची एक मोठी सामाजिक गरज बनली होती. हे अगदी मान्य करावं लागेल. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न घेऊया, ज्याची उत्कंठा तर सर्वांनाच लागून राहिली आहे. या नव्या धोरणानुसार नेमकी किती जागा वाचणार आहे? म्हणजे घर कितीही मोठं असलं तरी ते कायदेशीर होणार का? नाही, तसं अजिबात नाही. इथे शासनाने एक अतिशय स्पष्ट आणि कडक मर्यादा घातली आहे. जास्तीत जास्त 1500 चौरस फुटापर्यंतचं क्षेत्रच नियमित होणार आहे. फक्त 1500 चौरस फूट? हो, पण इथे मी एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो. या 1500 चौरस फुटांपैकी पहिले 500 चौरस फुटांचे बांधकाम शासनाकडून पूर्णपणे मोफत नियमित केले जाईल. त्यासाठी कोणतीही जागा किंमत किंवा अधिमूल्य आकारले जाणार नाही. अरे बापरे, 500 चौरस फूट पूर्ण मोफत? म्हणजे जर एखाद्या गरिबाचं 500 चौरस फुटांचं साधं घर असेल तर त्याला शासनाला 1ही रुपया जमिनीच्या किमतीपोटी द्यावा लागणार नाही ना? होय, अगदी मोफत. 1ही रुपया द्यायचा नाही. हे तर खूपच चांगलं आहे. पण समजा तुमचं घर 500 चौरस फुटांपेक्षा मोठं आहे, उदाहरणार्थ ते 800 चौरस फूट आहे, तर पहिल्या 500 चौरस फुटांसाठी काहीच लागणार नाही. पण वरच्या 300 चौरस फुटांसाठी त्या भागाच्या चालू रेडी रेकनरच्या म्हणजेच बाजारभावाच्या 10% रक्कम अधिमूल्य म्हणून शासनाला जमा करावी लागेल. अच्छा, म्हणजे वरच्या जागेसाठी 10% रक्कम भरायची. पण जर त्या घरातून काही व्यवसाय चालत असेल तर? म्हणजे बघा, गावाकडे अनेकदा घराच्याच एका खोलीत किराणा दुकान असतं किंवा पिठाची गिरणी असते, सलून असतं. अशा व्यावसायिक वापराचा काय? खूप चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात तुम्ही.
जर त्या जागेचा वापर व्यावसायिक असेल तर शासनाने तिथे सवलत कमी केली आहे. अशा व्यावसायिक वापरासाठी चालू रेडी रेकनरच्या 25% रक्कम अधिमूल्य म्हणून द्यावी लागेल. 25%? हो, कारण तिथून अर्थार्जन होत आहे, इन्कम चालू आहे. पण इथे सर्वांनी एक अत्यंत कडक नियम नक्की लक्षात ठेवायला हवा. 1500 चौरस फुटांच्या वर जर 1 इंचही बांधकाम असेल तर ते मात्र कोणत्याही परिस्थितीत तोडले जाणार आहे. तिथे कोणतीही तडजोड होणार नाही. म्हणजे 1500 चौरस फुटांची एक कडक लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. आता इथे मला एका मोठ्या गैरसमजावर बोलायचं आहे. कोणता गैरसमज? गावात अनेक लोकांची अशी धारणा असते की चला सरकारी जागेवर आपली 3-4 घरं आहेत, वेगवेगळ्या कोपऱ्यात पत्र्याचं शेड मारून ठेवले आहेत. आता हा नवीन नियम आलाय तर आपण आपल्या नावावरची ही सगळीच्या सगळी अनधिकृत घरे कायदेशीर करून घेऊ, असा विचार करणारे अनेक महाभाग आहेत. हे खरंच शक्य आहे का? अजिबात नाही. हा एक अतिशय चुकीचा आणि घातक गैरसमज आहे. कायद्याने येथे स्पष्ट आणि पारदर्शक मर्यादा घातली आहे. एका कुटुंबाला केवळ आणि केवळ एकच अतिक्रमण नियमित करून घेता येईल. फक्त एकच? हो. शासनाचा हा निर्णय राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांच्या निवासाचा मूळ प्रश्न सोडवण्यासाठी आहे. कोणीतरी सरकारी जमीन लाटून स्वतःची मोठी इस्टेट निर्माण करावी यासाठी अजिबात नाही. पण मग इथे कुटुंब म्हणजे नक्की कोण? महसूल विभाग एका कुटुंबाची व्याख्या कशी करणार? बघा, महसूल कायद्यानुसार एका कुटुंबात पती, पत्नी आणि त्यांची अज्ञान म्हणजेच 18 वर्षांखालील मुले यांचा समावेश होतो. जर एखाद्याने स्वतःच्या, पत्नीच्या आणि अल्पवयीन मुलाच्या नावे वेगवेगळे अर्ज केले तर शासनाची यंत्रणा आधार कार्ड आणि इतर माहितीच्या आधारे ते लगेच तपासून काढेल. आणि मग काय होईल? त्यांचे सर्व अर्ज थेट बाद केले जातील. त्यामुळे प्रामाणिकपणे एका कुटुंबातील एकच अनधिकृत बांधकाम कायदेशीर करण्यासाठी अर्ज करावा, हे मी नक्की सांगेन. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण वळूया पुढच्या अतिशय गुंतागुंतीच्या मुद्द्याकडे. मागील एका चर्चेवर अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की या सर्व प्रक्रियेसाठी नक्की कागदपत्रे कोणती लागतील? हां, कागदपत्रांचा प्रश्न नेहमीच येतो. हो ना, कारण सरकारी काम म्हटलं की फाईली आणि कागदपत्रांचा डोंगर उभा राहतो. एखादा सामान्य माणूस कागदपत्रे गोळा करतानाच वैतागून जातो. हो, आणि दुर्दैवाने इथेच सर्वात जास्त चुका होतात. केवळ सामान्य नागरिकच नाही तर महसूल कार्यालयातील, तहसील कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा या प्रक्रियेत मोठ्या चुका करतात. खरंच, अधिकारी सुद्धा? हो. मी एक अतिशय सोपी कागदपत्रांची यादी सांगतो, ती प्रत्येकाने नीट नोंद करून घ्यावी. पहिला टप्पा, मतदार यादीत तुमचे नाव 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून त्या पत्त्यावर असले पाहिजे, त्याचा पुरावा जोडा. ठीक आहे, पहिला टप्पा मतदार यादी. दुसरा टप्पा, त्या काळातील वीज बिल जोडा. तिसरा टप्पा, मालमत्ता कराची पावती किंवा ग्रामपंचायतीच्या कराची पावती काढा. आणि चौथा टप्पा, तुम्ही तिथे मागील किमान 1 वर्ष सलग वास्तव्य करत आहात याचा कोणताही कायदेशीर पुरावा द्या. हे 4 मुख्य पुरावे झाले: मतदार यादी, वीज बिल, कर पावती आणि वास्तव्याचा पुरावा. पण मगाशी तुम्ही म्हणालात की अधिकारी आणि नागरिक दोघांकडूनही एक मोठी चूक होते. ती नेमकी कोणती चूक आहे? ती सर्वात मोठी चूक म्हणजे शिधापत्रिका, ज्याला आपण रेशन कार्ड म्हणतो. रेशन कार्ड? पण ते तर सगळेच वापरतात. तेच तर. बरेचदा रहिवासी पुरावा म्हणून नागरिक सगळ्यात आधी खिशातून शिधापत्रिकाच पुढे करतात. आणि त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही कार्यालयांमधील टेबलवरील कर्मचारी किंवा अधिकारी तीच शिधापत्रिका आग्रहाने मागतात. पण रेशन कार्डवर तर आपला पत्ता असतो ना, मग ते का चालत नाही? इथेच मूळ कायद्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. नव्या धोरणात अतिशय स्पष्ट शब्दांत आणि ठळकपणे सांगितले आहे की शिधापत्रिका रहिवासी पुरावा किंवा मालकी हक्काचा पुरावा म्हणून अजिबात ग्राह्य धरली जाणार नाही. अच्छा, अजिबात नाही. अजिबात नाही. रेशन कार्ड हे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अत्यावश्यक वस्तू कायदा अंतर्गत दिले जाते. त्याचा एकमेव उद्देश हा असतो की गरिबांना, कुटुंबाला स्वस्त धान्य मिळावे. जमिनीचा, घराचा किंवा वास्तव्याचा कायदेशीर हक्क सिद्ध करण्यासाठी तो पुरावा नसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर रेशन कार्ड फक्त पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे, घराचा किंवा जमिनीचा हक्क सांगण्यासाठी नाही. अगदी तसंच. पण वर्षानुवर्षे सरकारी कार्यालयांमध्ये रेशन कार्ड मागण्याची एक चुकीची पद्धत रूढ झाली आहे.
ही चूक अधिकारी आणि नागरिक या दोघांनीही तातडीनं दुरुस्त केली पाहिजे. जर कोणी कर्मचारी रेशन कार्ड मागत असेल तर नागरिकांनी त्याला शासनाच्या या नव्या निर्णयाची प्रत दाखवून सांगावे की महसूल विभागाने शिधापत्रिका नाकारली आहे. धीर आणि प्रत्येकाने नोंद घेण्यासारखं आहे. रेशन कार्ड चालणार नाही हे पक्क लक्षात ठेवलंच पाहिजे. आता आपण एका वेगळ्या परिस्थितीकडे वळूया. बोला. तो म्हणजे अपवादात्मक जमिनींचा प्रश्न, ज्याला आपण गैरसमज म्हणू शकतो. गायरान जमिनीवर नदीकाठी किंवा डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांचं कार, त्यांच्यासाठी हा नियम लागू आहे की नाही? इथे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आदेशाचा संदर्भ येतो. न्यायव्यवस्थेने पर्यावरणाचे आणि सार्वजनिक हिताचे रक्षण करण्यासाठी काही अतिशय कडक निर्बंध घातले आहेत. उदाहरणार्थ, गायरान जमीन. गायरान जमीन म्हणजे गुरांसाठी असते ती का? बरोबर. गायरान म्हणजे गावातील गुरांना चरण्यासाठी राखीव ठेवलेली जमीन. जर संपूर्ण गायरानच अतिक्रमणांनी भरून गेले तर गावातील पशुधनाचे काय होणार? त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की गायरान जमिनी, नदीपात्रे जिथे पुराचा धोका असतो, सार्वजनिक रस्ते, ओढे, वनजमीन, शाळा, रुग्णालय, स्मशानभूमी किंवा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागा यावरची बांधकामे कोणत्याही परिस्थितीत नियमित होणार नाहीत. म्हणजे या जागांवर असलेली घरे अधिकृत होणार नाहीत. तसेच किनारपट्टी क्षेत्र, महामार्ग, रेल्वे मार्गाच्या कडेला असलेली आणि दरडी कोसळण्याच्या ठिकाणची घरे देखील नियमित केली जाणार नाहीत, हे आपण लक्षात ठेवायला हवं. अगदी बरोबर. पण मग एक मोठा आणि भावनिक प्रश्न उभा राहतो. ज्यांची घरे या अपवादात्मक ठिकाणी आहेत, मग त्या लोकांना थेट बेघर केलं जाणार का? त्यांचे संसार रस्त्यावर आणले जाणार का? त्यावर सोडून देणार नाही. इथे मी एक दुसरी अतिशय महत्त्वाची माहिती सांगतो. ज्यांची घरे या अपवादात्मक ठिकाणी आहेत आणि कायदेशीर अडचणींमुळे ती तिथेच नियमित होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. पर्यायी व्यवस्था ती कशी? त्यांना एकतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे पक्के घर दिले जाईल किंवा राहण्यासाठी 1000 चौरस फुटांचा पर्यायी भूखंड दिला जाईल. विशेषतः गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवताना ती गायरान जमीन थेट स्थानिक प्राधिकरणांना उपलब्ध करून दिली जाणार आहे, जेणेकरून या लोकांचे पुनर्वसन योग्य आणि सुरक्षित ठिकाणी होऊ शकेल. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. तुमचा प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आता मी एका अतिशय व्यावहारिक आणि रोजच्या जगण्यातल्या प्रश्नाकडे विचारा. समजा मी सर्व कागदपत्रे बरोबर दिली, माझं घर नियमित झालं, शासनाने शिक्का मारला की हे आता कायदेशीर आहे, मग मला अचानक पैशांची गरज पडली तर मी ते घर दुसऱ्या दिवशी विकून टाकू शकतो का? किंवा मला जर चांगलं भाडं मिळत असेल तर मी ते भाड्याने देऊन त्यातून पैसे कमवू शकतो का? नाही, अजिबात नाही. इथेच शासनाने एक अत्यंत हुशार आणि समाजिताची कायदेशीर खेळी केली आहे. एकदा का तुमचे अतिक्रमण नियमित झाले की ती जमीन किंवा घर तुम्हाला शासनाकडून भोगवटादार वर्ग 2 या प्रकारात दिले जाणार आहे. भोगवटादार वर्ग 2 म्हणजे नक्की काय? महसूल भाषेतील हा शब्द सामान्य माणसाला कसा समजेल? आपण एक सोपे उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एखादं सॉफ्टवेअर विकत घेतले किंवा एखादी मोठी मशीन भाड्याने घेतली. तुम्हाला ती मशीन वापरण्याचा, त्यातून तुमचे काम करण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण तुम्ही ती मशीन दुसऱ्या कोणाला परस्पर विकू शकत नाही, कारण तुम्ही तिचे मूळ मालक नसता. अच्छा, म्हणजे वापरता येईल पण विकता येणार नाही. हो, भोगवटादार वर्ग 2 चे अगदी तसेच आहे. ही जमीन मूळची सरकारचीच असते, पण ती तुम्हाला फक्त वापरण्यासाठी म्हणजे उपभोगण्यासाठी दिली जाते. म्हणजे शासनाने मालकी हक्क पूर्णपणे सोडलेला नसतो. बरोबर. नवीन नियमानुसार नियमित झालेलं बांधकाम किंवा ती जागा पुढील 5 वर्षे तुम्हाला कोणालाही विकता येणार नाही आणि भाड्यानेही देता येणार नाही. तिचे हस्तांतरण पूर्णपणे बंद असेल. अरे वा, म्हणजे आता मला यामागची खरी गोम समजली. केवळ खऱ्या गरजू माणसानेच तिथे राहावे, यातून कोणीही इस्टेट एजंट किंवा जमिनीच्या माफियांनी गरिबांच्या नावावर घरे नियमित करून नंतर त्यांचा पैशांचा बाजार मांडू नये, हा त्यामागचा खरा उद्देश आहे ना? शासनाने एक भक्कम भिंतच उभी केली आहे. अगदी तंतोतंत ओळखलं तुम्ही. हा भूमाफियांना रोखण्यासाठी लावलेला एक मोठा कायदेशीर अडथळा आहे. आणि यासोबतच आणखी एक क्रांतिकारी आणि अतिशय प्रगतशील पाऊल या धोरणात उचलण्यात आलं आहे. ते कोणतं? बऱ्याचदा असं होतं की घर पुरुषाच्या नावावर असतं आणि काही कौटुंबिक वाद झाले की तो रागाच्या भरात घर विकायला काढतो किंवा बायको मुलांना घराबाहेर काढतो. हे भविष्यातले कौटुंबिक वाद टाळण्यासाठी आणि महिलांचे खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने ठरवले आहे
की ही नियमित केलेली जमीन केवळ कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या नावावर केली जाणार नाही, मग कोणाच्या नावावर असणार? तर ती पती आणि पत्नी यांच्या संयुक्त मालकीची केली जाणार आहे. जमिनीच्या कागदपत्रांवर, विशेषतः 7/12 उतार्यावर दोघांचेही नाव ठळकपणे मालक म्हणून असेल. खरंच 7/12 उतार्यावर जेव्हा दोघांची नावे येतील तेव्हा कुटुंबातील महिलेला किती मोठा मानसिक आणि आर्थिक आधार मिळेल याचा आपण विचारच करू शकत नाही. हे खूपच भारी आहे. अगदी खरंय. आता या सर्व मोठ्या प्रक्रियेसाठी शासनाने काही फी किंवा नोंदणी शुल्क ठेवले आहे का? कारण अनेकदा शुल्क इतके जास्त असते की गरिबांना ते भरण्यात शक्य होत नाही. नाही, इथे शासनाने गरिबांच्या खिशाचा नक्कीच विचार केला आहे. नोंदणी शुल्क अतिशय नाममात्र निश्चित केले आहे. 1000 चौरस फुटांपर्यंतच्या जागेसाठी फक्त 1000 रुपये नोंदणी शुल्क असेल. फक्त 1000 रुपये? हो, आणि त्यापुढील जागेसाठी म्हणजे 1000 ते 1500 चौरस फुटांसाठी केवळ 2000 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क इतके कमी आहे की गरिबांना त्याचा कोणताही मोठा आर्थिक बोजा वाटू नये. आता बघा, नियम खूपच चांगले आहेत. फी तर अतिशय नाममात्र आहे. कागदपत्रांची यादी पण आपण स्पष्ट केली. पण या देशातला आणि राज्यातला सर्वात मोठा आणि जुना अडथळा असतो तो सरकारी कार्यालयांचा आणि तिथल्या लाल फितीच्या कारभाराचा. हो, लोकांचा तोच अनुभव असतो. हो ना. सर्वसामान्य माणसाला असा अनुभव येतो की अर्ज दिला की वर्षानुवर्षे फाईल तशीच प्रलंबित राहते. आज साहेब नाहीत, उद्या या, टेबलाखालून काहीतरी द्या, हे जे सतत चालतं त्याचं काय? या लाल फितीच्या कारभाराला काही आळा बसेल का? तुमचा संताप अगदी रास्त आहे आणि इथेच या नवीन धोरणाचे खरे प्रशासकीय यश लपलेले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या प्रशासकीय कार्यपद्धतीत आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या धर्तीवर एक अत्यंत कडक तरतूद या निर्णयात खास समाविष्ट करण्यात आली आहे. ती तरतूद काय आहे? जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार यांना अर्ज आल्यापासून बरोबर 90 दिवसात निर्णय देणे कायदेशीरित्या बंधनकारक केले आहे. 90 दिवसात? म्हणजे काय, अधिकाऱ्यांना आता फाईल दाबून किंवा अडवून ठेवता येणार नाही? अजिबात नाही. 90 दिवसांची स्पष्ट मुदत आहे. जर एखाद्या अधिकाऱ्याने 90 दिवसात प्रकरण निकाली काढले नाही तर त्याला त्याचे लेखी कारण द्यावे लागेल आणि त्याच्यावर प्रशासकीय कारवाई होऊ शकते. हे खूपच कडक पाऊल आहे शासनाचं. हो, हे एक मोठे उत्तरदायित्व आहे. तसेच नागरिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आपली सर्व योग्य कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज करणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांवरही वेळेचे कडक बंधन असल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्वीसारखी रेंगाळत न राहता अत्यंत पारदर्शक आणि वेगवान होईल असा कायदा सांगतो. खूपच छान आणि अतिशय सविस्तर कायदेशीर माहिती आज आपल्या चर्चेतून समोर आली आहे. तर आपण आता या संपूर्ण महत्त्वपूर्ण चर्चेचा अगदी वेगाने आणि साध्या भाषेत एक आढावा घेऊया. नक्कीच. राज्यामध्ये 1 जानेवारी 2011 पर्यंतची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे आणि घरे कायदेशीररित्या नियमित होणार आहेत. याला जास्तीत जास्त 1500 चौरस फुटांची मर्यादा आहे, ज्यातील पहिले 500 चौरस फूट पूर्णपणे मोफत नियमित केले जातील. ओळख आणि वास्तव्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका पुरावा म्हणून अजिबात चालणार नाही. तिथे मतदार यादी, वीज बिल आणि कर पावतीच लागेल. घर पुढील 5 वर्ष विकता येणार नाही. 7/12 उतार्यावर पती-पत्नी दोघांचे नाव लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही अर्ज केल्यावर बरोबर 90 दिवसात महसूल अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेण्याचं कडक कायदेशीर बंधन आहे. अगदी अचूक आढावा घेतलात तुम्ही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून आपल्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. तिथे आपण अशीच महत्त्वाची माहिती नियमित शेअर करत असतो. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.